जय शिवराय, जय भीम, जय लवजी। TDP सरकार जे आता चंद्रबाबू नायडू काल मुख्यमंत्री झाले, त्यांनी काही जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काही गोष्टी केल्या की मुस्लिम समाजाला की काय काय द्यायचं, तर त्यांनी काय ठरवलं की 4% आरक्षण, 50 वर्षाचे जे असतील त्यांना पेन्शन, परत हज हाऊस बांधण्यात येते, 5 लाख कर्ज ते बिनव्याजी देणार, परत त्यांचं असं म्हणणं आहे की 1 लाखापर्यंत हज यात्रांना ते देणगी देणार, 100 कोटी हे बजेट बसवणार आणि कब्रस्तानला एक वेगळी जागा देणार नमाज पढण्यासाठी। आरक्षण हे त्यांनी व्यवस्थित केलेले आहे। पंतप्रधानांनी स्वतः कबूल केलं की बघा हे जर आले तर मुस्लिम समाजाला आपल्याला आरक्षण द्यावं लागेल, हे पंतप्रधान मोदींचं हे वाक्य आहे। त्यांनी फक्त काय केलं की जेव्हा TDSच्या बरोबर त्यांनी बरोबर घेतलं, त्यांना ते तिथं नाही बोलले, पण इतर पक्षाच्या ठिकाणी म्हणजे राज्यांमध्ये त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात बोलले, हे विसरून चालणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः अंबानी म्हणजे त्यांचे जे किंग मेकर आहेत, जे सगळे ॲडवाईज करतात पैशाचा, जे अंबानी आहेत, मुकेश अंबानी, त्यांनी सांगितलं की मी अरबीन रक्तात मी जन्मलेलो आहे, त्याच्यामुळं मला काय ह्या गोष्टीचा फरक पडत नाही। म्हणजे जर तुमचे अंबानी जर ह्या गोष्टीत बोलत असतील आणि तुम्ही जर मुस्लिम समाजाला थोडा अंतर देण्याचा विचार करत असाल, हे चुकीचं आहे। तुमची एक भूमिका इतर राज्यामध्ये वेगळी आणि इतर राज्यात तुमची जिथं तुम्हाला ज्या TDSकडनं चंद्रबाबू नायडूकडनं तुम्ही समर्थन घेतलं तर तुम्ही तिथं गोड बोलता आणि इतर राज्यात तुम्ही मुस्लिमांच्या बद्दल चुकीचे शब्द वापरता, ते तुम्ही हिंदुत्व करता, ही चुकीचे। आता तुमची ती चितळे जी अभिनेत्री, तिने तर सरळ म्हणजे ह्या राज्यातल्या या तिन्ही पक्षांनी तिने नावं ठेवली की 10 करोड रुपये तुम्ही वक्फ बोर्डला दिले कसे काय, आणि दिले कसे, ते पण एक समाजाचा घटक आहे। आज ह्या भारतामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष आहेत आणि धर्मनिरपेक्षमध्ये सगळे समाज एकत्र असतात, पण तिने काय केलं की तुम्ही वक्फ बोर्डाला दिली कशी काय, म्हणजे काय तुमचं काय आम्ही लिहून चाललो काय? अहो तुम्ही एकीकडे एक बोलता, एकीकडे एक बोलता। मुस्लिम समाज हा जेवढा काँग्रेस पक्षाच्या आत्ता जो बरोबर उभा राहिला, हे फक्त आणि फक्त हे महाराष्ट्रात घडतं, हे त्यांनी दाखवून दिलं की मुस्लिम समाज एकदा एकनिष्ठ राहायचे ठरवलं की त्यांनी त्या गोष्टी करतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही मुस्लिम समाजाला कमी लेखू नका। ह्या BJP पक्षाचं किती नालायक हे तुम्ही ठरवलं असेल। त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला काय झालं तर महाविकासाला निवडून द्यायचं आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवजी।